नमस्कार मंडळी. विकळे मैदानातील संपूर्ण गट एकूण 45 गट पळून झालेत आणि आता सेमीचं थर आपल्याला बघायला भेटणार आहे. बक्कासूर असेल, एम नानांचा राजा असेल, सर्जा धादा असेल, पाचवड हारण्या असेल, असे अनेक रथी महारथी टॉपचे नंदी गटपात झालेत आणि आता सेमीला सुद्धा लढती बघायला भेटणार आहेत. चला तर बघूया कोणते टॉप नंदी नक्की कोणत्या समीत पळणार. तर मित्रांनो, सेमी क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 3वरून मल्हार 11-11 आणि संदीप शेटमाळी भोपर यांचा बिच्चू आपला पळताना दिसेल. सेमी क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 2वरून भोंगाडवान आणि मेहरबान आपला पळताना दिसतील. सेमी क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 4वरून शिरसवडी रायफल आपल्याला पळताना दिसेल. शिरसवडी रायफल विरुद्ध भोंगा मेहरबान ही सेमी टॉप लढत आपल्याला बघायला भेटेल. सर्जा धादा आणि वजीर सेमी क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 1वरून पळताना दिसतील. त्याच सेमीत सुंदर 11-11 सुद्धा पळणार आहेत. सेमी 4 तास 3वरून त्याच सेमीमध्ये सर्जा 80-55 आपला पळताना दिसणार आहे. त्याच्यामुळे एक मैत्रीपूर्ण टॉप लढत सेमी क्रमांक 4मध्ये आपला बघायला मिळेल. त्याच्यानंतर वाटेगावकरांचा पैलवान सेमी क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 4वरून आपला पळताना दिसेल. तसेच विठ्ठलनानांचा तेजा सेमी क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 2वरून आपला पळताना दिसेल. तर या टॉप लढती मित्रांनो आपला बघायला मिळतील. एमनानांचा राजा सेमी क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 4वरून आपला पळताना दिसेल. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला सर्वांचा लाडका देव बकासूर मित्रांनो पुन्हा एकदा कळाली आहे. सेमी 7 तास क्रमांक 1वरून बकासूर, तर सेमी 7 तास क्रमांक 4वरून कंदूरचा राजा ही मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. सेमी क्रमांक 7मध्ये कड आहे, परंतु मित्रांनो टॉप लढत होईल कारण राजासुद्धा टॉपला आहे. बघूया कोण मारतोय बाजी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.